ज्याप्रमाणे आपण राज्याचे मुख्य आहात, उपमुख्यमंत्री आहात, तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेची मी देखील प्रमुख आहे की मला विश्वासात घेऊन जर कार्यक्रमाचं आयोजन केलं असतं तर माझं मन दुखलं नसतं किंवा माझ्या पदाधिकाऱ्यांचा तेवढा सन्मान झाला असता। ज्या पद्धतीने आपण खनिज निधीमधून त्यांना मोबाईलची उपलब्धता करून दिलेली आहे, त्याच पद्धतीने वार्षिक रिचार्जची उपलब्धता देखील करून देण्यात यावी। माझ्या अधिकाऱ्यांना वेठीस धरून त्यांची कुचंबना यानंतर होणार नाही याची आपण दक्षता घ्याल। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय तथा राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब आपणास विनंती करू इच्छिते की माणसाच्या मूलभूत गरजेमध्ये आरोग्य आणि शिक्षण ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे। एक वेळेला व्यक्तीला जेवण नाही मिळालं तरी चालेल, पण आरोग्य आणि शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे आणि त्यानुसार आरोग्य विभागाचा कार्यक्रम त्यानिमित्ताने या ठिकाणी आपणास विनंती करू इच्छिते की नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत 11 प्राथमिक आरोग्य केंद्र, 55 उपकेंद्र यांच्या बांधकामासाठी 165 कोटींची आवश्यकता आहे आणि आज योगायोगाने आपली जिल्हा नियोजनची बैठक सुद्धा आहे। तर निश्चितच आपण त्या बैठकीच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांचा कायापालट कराल अशी आपणास विनंती। सोबतच दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण देखील वाढलेले आहे आणि सर्वाधिक नागरिकांचा भर हा प्राथमिक आरोग्य केंद्रावर असतो आणि प्रत्येक नागरिकाला असं वाटतं अपघात झाल्यानंतर की आम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्रातूनच रुग्णवाहिका भेटावी। म्हणून ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णवाहिका नाही आहेत अशा प्राथमिक आरोग्य केंद्रांना आपण रुग्णवाहिका देखील द्यावी अशी आपणास विनंती। सोबतच या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक खेद देखील व्यक्त करावासा वाटतो। आपलं वेळ हा अमूल्य आहे, आपणास राज्याचा कारभार सांभाळावा लागतो। कदाचित या कार्यक्रमाचं नियोजन करताना आपल्याला माहिती नसेल, ज्याप्रमाणे आपण राज्याचे मुख्य आहात, उपमुख्यमंत्री आहात, तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेची मी देखील प्रमुख आहे। त्यामुळे प्रमुख या नात्याने, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष या नात्याने आणि कार्यक्रम हा जिल्हा परिषद अंतर्गत असल्यामुळे या कार्यक्रमाचं नियोजन करताना मला विश्वासात घ्यायला होतं असं खेदाने म्हणजे आपल्यासोबत माझ्या भावना व्यक्त करते की मला विश्वासात घेऊन जर कार्यक्रमाचं आयोजन केलं असतं तर माझं मन दुखलं नसतं किंवा माझ्या पदाधिकाऱ्यांचा तेवढा सन्मान झाला असता आणि निश्चितच कदाचित आपल्या पाठीमागून हा कार्यभार होतो असं मला वाटतं। त्यामुळे आपण जाणीवपूर्वक या गोष्टींकडे लक्ष द्यावं अशी आपणास विनंती। सोबतच ज्यांच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे अशा माझ्या आशा वर्कर यांच्यासाठी एक मागणी आपल्याकडे मागते। ज्याप्रमाणे खनिज निधी अंतर्गत आपण त्यांच्यासाठी मोबाईलची उपलब्धता करून दिलेली आहे, त्याचप्रमाणे कारण की आशा वर्कर ह्या गोरगरीब आहे, सामान्य कुटुंबातले आहे, त्यांना रिचार्ज करणं परवडणार सारखं नाही आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने आपण खनिज निधीमधून त्यांना मोबाईलची उपलब्धता करून दिलेली आहे, त्याच पद्धतीने वार्षिक रिचार्जची उपलब्धता देखील करून देण्यात यावी आणि त्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद आरोग्य विभागाने पाठवलेला देखील आहे। सोबतच माझ्या आशा वर्करांसाठी दुसरी मागणी आहे की त्यांना गावामध्ये प्रत्येक
गोष्टींची तपासणी करण्यासाठी फिरावं लागतं. काहींचं आशा वर्करांचं क्षेत्र देखील खूप मोठं आहे. त्या क्षेत्रांतर्गत फिरण्यासाठी टू व्हीलरची उपलब्धता देखील करून देण्यात यावी अशी मी जिल्हा परिषदेच्या वतीने आपणास मागणी करते. सोबतच एक विनंती देखील करते की जिल्हा परिषद अंतर्गत मला मान्य आहे की राज्य शासन हे विकास व्हावा यासाठी निधीची उपलब्धता करून देत असते, ही गोष्ट मला मान्य. पण जिल्हा परिषद नागपूर किंवा कुठलीही जिल्हा परिषद ही कार्यान्वित यंत्रणा आहे आणि ती यंत्रणाला विचारात घेऊन विश्वासात घेऊन पुढील कार्यक्रमाचं नियोजन करावं, जेणेकरून माझ्या अधिकाऱ्यांना वेठीस धरून त्यांची कुचंबना यानंतर होणार नाही याची आपण दक्षता घ्याल अशी परत आपणास विनंती करते आणि इथेच माझ्या शब्दाला विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.